नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे या आपल्या आवडत्या हरीश शिंदे लातूरकर या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत उन्हाळी वर्ग क्लास नंबर 37. गेले महिना झालं आपण उन्हाळी वर्गाची क्लास पाहतो. एनएमएस व स्कॉलरशिपसाठी बुद्धिमत्ता विषयाचे आपण टास्क कंटिन्यू पाहत आहोत. येत्या 5 मे पासून वर्षभराची आपली ऍक्टिव्ह स्कॉलरशिप व एनएमएसची बॅच चालू होती. 5 मे पासून आपण बॅच चालू करतोय. ओके, त्यासाठी काय करायचंय? त्यासाठी तुम्हाला आमची जर युट्यूबला याच्या कुठल्या ऍड व्हायचं असेल, फ्री मध्ये तुम्हाला आमची युट्यूबला क्लास बघायचे असतील तर हा जो नंबर आहे या नंबरवर तुम्ही काय करू शकता. तुमचं नाव काय काय बघायचे, विद्यार्थ्याचं नाव, विद्यार्थ्याचे नाव, शाळेचे नाव ही माहिती पाठवून ठेवा मला. ओके, जर तुम्हाला आमच्या ग्रुपला ऍड व्हायचं असेल, फ्री मध्ये आमचा क्लास करायचा असेल तर ते आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला, युट्यूबच्या ग्रुपला ऍड करून टाकेल. तालुका जिल्हा ही माहिती पाठवा. ज्या विद्यार्थ्यांना आमच्यासोबत झूम क्लास करायचा आहे किंवा लाईव्ह क्लास करायचा आहे, युट्यूबला जे जातं ते रेकॉर्डिंग जातं. क्लास घेतो युट्यूबला रेकॉर्डिंग जातो. ज्यांना लाईव्ह क्लास करायचा, लाईव्ह लाईव्ह झूमला ज्या पद्धतीने आता झूमला विद्यार्थी जॉईन आहेत, अगदी त्या पद्धतीनं तुम्हाला जर झूम क्लास करायचा असेल तर काय करावं लागेल? तर त्यासाठी आपलं हरीश हरीश लातूरकर अकॅडमी हे आपलं ऍप आहे प्ले स्टोअरवर. हरीश लातूरकर अकॅडमी हे ऍप आहे. हे ऍप प्ले स्टोअरला जायचे, डाउनलोड करायचे. त्याबरोबर ऍपला 5 स्टार रेटिंग द्यायला विसरायचं नाहीये. ओके, त्यामध्ये ऍक्टिव्ह स्कॉलरशिप युनिव्हर्सिटी कोर्स तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. ओके, सुचना कळाली बेसिकली. आपण डायरेक्टली चालू करूया उन्हाळी वर्ग 36. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणताही नवीन घटक तुम्हाला आढळला असेल, हा बुद्धिमत्तेचा असो किंवा गणिताचा असो किंवा मराठीचा असो, तर काय करायचं? ते युट्यूब चॅनल आहे श्रेया सांगितलं का बेटा? माईक म्यूट ठेव म्हणलं तुला. प्राची प्राची माईक म्यूट ठेव बेटा. गरड माईक म्यूट ठेवा. हा, आता बघा. तर बेसिकली तुम्हाला एखादी अडचण असेल, तुम्हाला रेकॉर्डिंग पाहिजे असेल, नाही बाबा मला शिकायचं आहे, तर हरीश शिंदे लातूर कसं करायचं? आणि हरीश शिंदे लातूरच्या पुढे समजा मी घड्याळ शिकवणार आहे, घड्याळ जरी टाकलं तर माझ्या घड्याळची अगोदरची जे लाईव्ह आहेत म्हणजे क्लास आहे ते ऑलरेडी तुम्ही मिळून जाते. घड्याळचा क्लास आला, वैवारीचा क्लास आला किंवा सायन्स सिलेबस सायन्सचे व्हिडिओ आले. ओके, तर वैवारीचे क्लास बघा, इतर आपले जे व्हिडिओ आहेत आपले मनोरे वैवारी अगोदरचे क्लास नंबर 4 मध्ये तुम्हाला मिळून जातील पटकीसाठी. ओके, टाकले कोणी आधी बाबा? अरे तुझं नाव टाकायचं, माझं नाही टाकायचं. ठीक आहे. हा, तर हे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. बघा, एखादी वेळ हा वेळा हा व्हिडिओ मी प्ले करून दाखवतो तुम्हाला इथं. ओके, अशा पद्धतीने तुम्ही तुमची तयारी करू शकता. आता बघा युट्यूबचा प्रॉब्लेम काय आहे? युट्यूबला सगळं फ्री बघायला मिळतं. युट्यूबला सगळं फ्री बघायला मिळतं, पण त्याला तुम्हाला जाहिराती सुद्धा पाहाव्या लागतात. आणि जाहिराती बघितल्याशिवाय युट्यूब तुम्हाला ते घेत नाही. ते जाहिराती पाहाव्याच लागतात. मग जाहिराती पाहायच्या नसतील, डायरेक्ट लाईव्ह क्लास करायचे असेल, कारण एखादी कन्सेप्ट अशी रंगात येते, एखादी कन्सेप्ट अशी रंगात आली आणि काय तर जाहिरात येते आणि त्यामुळे तुमचं काय होतं? परत जाहिरात आली बघा, त्यामुळे तुमचं काय होतं? त्यामुळे तुमचं काय होतं? डिस्टर्बन्स होतं. बरोबर का नाही? युट्यूबला फ्रीच आहे सगळ्यांना बघायला, पण काय होतं सारखी आत्ताच जाहिरात झाली, 2दा जाहिरात झाली एका मिनिटाच्या आत. ठीक आहे, युट्यूबचं काम आहे, त्याला युट्यूबला पैसे कमवायचे, ते युट्यूब जाहिरात देतं. मग त्यासाठी तुम्हाला जाहिरात मस्तपैकी मी एखादी कन्सेप्ट समजावून सांगत असतो. कन्सेप्ट अशी रंगात लिहिली असते. हा, बरोबर स्टेप बाय स्टेप चालू असतं. अचानक काय होतं? जाहिरात येते. त्यामुळे काय होतं? डिस्टर्बन्स होतो. त्यामुळे तुम्ही काय करू शकता? तुम्ही आपला हा झूम क्लास आहे, झूम क्लास दाखवतो बघा. झूमला आमचे विद्यार्थी तुम्हाला दिसतील आता. झूम क्लासचे विद्यार्थी पण शेअर करतो. ओके, हे बघा झूम क्लासचे आमचे विद्यार्थी अशा पद्धतीनं हे झूम क्लास करतात. घरी बसून मस्तपैकी नोट्स देतात. नंबर एक वह्या, एकदम नंबर एक शिकवलं जातं. शिकवलं जातं का नाही हे तुम्ही ठरवायचं. निकाल तर आमचा नंबर एकच आहे. गेल्या वर्षी एलबीएस मध्ये 50 पेक्षा जास्त विद्यार्थी लागलेले आहेत आणि स्कॉलरशिप आमचे विद्यार्थी 35 पेक्षा जास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक होणार आहेत. आणि 5 ते 6 विद्यार्थी राज्याच्या तयारीमध्ये पण येणार आहेत. हे जर झूम क्लासचे युट्यूब लाईव्हचे विद्यार्थी तुम्ही विचारूच नका. तर तरी झूम क्लासचं रेकॉर्ड सांगितलं. आता जे क्लास युट्यूबला बघतात, फ्री मध्ये बघतात, ऍड बघत बघत, ते पण विद्यार्थी खूप मेरिट मध्ये येतात बरं का. ते सुद्धा विद्यार्थी टॉपला आहेत, राज्यात सुद्धा येतात ते सुद्धा विद्यार्थी. तुम्ही ठरवायचे तुम्हाला युट्यूबला पाहायचे, फ्रीमध्ये पाहायचे युट्यूबला, जाहिराती बघत पाहायचे, तर तुम्हाला कोणताही डिस्टर्बन्स न करता तुम्हाला काय करायचंय? आपला हा क्लास करायचा आहे. ठीक आहे, आपण युट्यूब बंद करूया आता, आपला क्लास आपण चालू करूया. ओके, चला. जे विद्यार्थी परत सांगतो, जे विद्यार्थी हा व्हिडिओ युट्यूबला पाहत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे
तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमचं नाव जर तुम्हाला फ्रीच्या युट्यूब लाईव्ह जॉईन करायचं असेल तर हा जो नंबर आहे या नंबरवर तुमचं नाव, शाळेचं नाव, तालुका, जिल्हा मला पाठवायचं. या नंबर व्हॉट्सअप कोण एक कॉल करायचं नाही. कॉलिंगसाठी माझा नंबर वेगळा आहे. जर तुम्हाला झूम क्लास जॉईन करायचा असेल, तुमच्या आई वडिलांना काही चौकशी करायची असेल झूम क्लास बद्दल, तर हा जो नंबर आहे, हा जो नंबर देतोय मी, या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. कॉलिंगला हा नंबर आहे. ओके, कॉलिंगचा नंबर हा आहे आणि व्हॉट्सअपचा नंबर वेगळा आहे. ओके, कॉलिंगसाठी तुम्ही हा नंबर वापरा आणि तुम्हाला व्हॉट्सअपला काही पण माहिती विचारायची असेल तर व्हॉट्सअपसाठी हा नंबर वापरा. झूमला जॉईन करायचं असेल तर इथं सर्व माहिती तुम्हाला कॉल केल्यानंतर दिली जाईल. ठीक आहे, आपण जाऊया आजच्या घटकाकडे. आजच्या घटक आहे वेळ आणि घड्याळ. घड्याळ आणि वेळ, वेळ आणि घड्याळ काय म्हणायचं? काय असतं रे घड्याळ म्हणजे काय सांगा बरं? कोण सांगेल मला? एक जण सांगायचं रेज हँड करून. रेज हँडची कन्सेप्ट नवीन विद्यार्थी माहित असेल, जुन्या विद्यार्थी माहित आहे. हा, प्राची सांग. वेळ. हा, घड्याळ म्हणजे काय सांग? वेळ बघण्याचे साधन. वेळ बघण्याचे साधन. व्हेरी गुड. बर, मग काय असतं घड्याळीचं वैशिष्ट्य? काय असतं कोण सांगेल? घड्याळीचे वैशिष्ट्य कोण सांगेल मला? रेज हँड करायचं. काय असतं घड्याळीमध्ये सांगा बरं, काय काय असतं घड्याळीमध्ये? अक्षरा सांग बरं, घड्याळीमध्ये काय काय असतं? वेळ दर्शवते. काय असतं? परत सांग, मला ऐकू नाही आलं. वेळ दर्शवते. वेळ दर्शवते. बर, मग वेळ दर्शवणं काय असतं? बर, हिप्जा तू सांग, कशी वेळ दर्शवते घड्याळ? हा, 24 तासाची वेळ दर्शवते का 12 तासाची वेळ दर्शवते का 48 तासाची वेळ दर्शवते? काय काय असतं हिप्जा तू सांग बरं मला माहिती. 12 तासाची वेळ दर्शवते. परत एकदा सांगशील का? 12 तासाची वेळ दर्शवते. बारा आपल्याला तासाची वेळ दर्शवते. बर, मग 12 तासाची आपल्या वेळ कसली वेळ दर्शवतो रे? घड्याळीचे पण प्रकार आहेत. डिजिटल घड्याळ आहे, स्मार्ट वॉच आहे जे तुमच्या हातामध्ये आता आहे का नाही. अॅनालॉग घड्याळ आहे, अॅनालॉग घड्याळामध्ये काट्याचे घड्याळ आहे. हा, मग मला सांगा, डिजिटल घड्याळावर प्रश्न विचारले जातात का स्मार्ट वॉचवर प्रश्न विचारले जातात का अॅनालॉग काट्याच्या घड्याळावर विचारले जातात? काट्याच्या घड्याळावर विचारले. काट्याच्या मग मला सांगा, एका घड्याळामध्ये किती काटे असतात रे? 3 तीन काटे असतात. 3 एका घड्याळामध्ये किती काटे असतात? 3 काटे असतात. बर, ओके, आता ही घड्याळ आहे, आपण 3 काटे असतात. मग घड्याळावर एका घड्याळामध्ये किती अंक असतात रे? एका घड्याळामध्ये अंक किती असतात? 12 12. 12 अंक. 12 12 तास. काय असतात? 12 तास असतात का ते? 12 म्हणजे ते 12 तास असतात. ठीक आहे, एका घड्याळामध्ये 12 तास असतात. एकदम बेसिक उसापासून वापरतो, अजिबात काळजी करू नका. ओके, आता मला सांगा, हे जे काटे आहेत घड्याळाचे बघा, घड्याळाची 12 काटे लिहिली. ओके, आता थोडी मी हाताने काढली त्यामुळे थोडी डिफरन्स मागं पुढे होईल. अंतर व्यवस्थित आलं नसेल त्या दिवस. ठीक आहे, थोडी मी तरी करेक्ट करतो. बाबा इक्वल टाकतो डिस्टन्स. एक, मग आता हे 12 ते 1, 12 ते 1 असं याच्यामध्ये काय असतं? मध्ये ही असतो आणि हा असतो मिनिट काटा. हा, मिनिट काटा थोडा लांब असतो आणि थोडा असा जाड असतो. बरोबर का रे? हा, हा असतो तास काटा. तास काटा थोडासा लहान असतो. करेक्ट आहे, तो पण जाड असतो. आणि हा आहे सेकंड काटा, तो लांब असतो आणि एकदम पातळ असतो. ओके, आता काही बेसिक गोष्टी आपण बघूया. आता बघा, एका तासामध्ये, हा लक्ष द्या, आता सगळ्यांचं लक्ष आहे ना. एका तासामध्ये, एका तासात एका तासात काय काय घडामोडी घडतात ते आपण बघायचं. ओके, एका तासामध्ये हा मिनिट काटा, मिनिट काटा, मिनिट काटा पुढे जातो. एका तासामध्ये मिनिट काटा किती अंतर कापतो रे? सांगा. श्रेया माईक म्यूट ठेव बेटा तुझा. श्रेया, श्रेया राव, काय? माईक म्यूट ठेव. माईक म्यूट ऑन नाही ठेवायचं. माईक मी केलाय म्यूट. हा, ओंकार माईक म्यूट ठेव. ओके, लक्ष द्या बाहेर. पहा, एका तासामध्ये, हा एका तासामध्ये हा जो तास काटा आहे तो हा 1 वर असतो. 1 तास संपला, 1 वरून काय जातो? 2 वरून जातो. बरोबर का नाही? हा तासकडे काय होतो? 1 वरून 2 वर जातो.
ओके. हा, एक वरून दोन वर जातो. मग एक वरून दोन वर जात असताना तास काटा घड्याळाच्या किती अंशात कोणाचा अंतर कापतो? 30 अंश. 30 अंश. 30 अंश. तर एक 30 अंश. बेसिक कन्सेप्ट लक्षात घ्या. भूमितीची कन्सेप्ट आहे. वर्तुळ, वर्तुळाचं जे गोलाकार असतं त्याच्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होत असतो? 360 अंशाचा कोन तयार होत असतो. मग आपले जे घड्याळ आहे ते वर्तुळाकृती आहे, त्यामुळे वर्तुळाच्या या आसाभोवती 360 अंशाचे कोन तयार होतात. ज्यावेळेस हा तास काटा 1 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत जातो, त्यावेळेस हा जो तास काटा आहे तो 30 अंशाचं अंतर कापतो. तास काटा तास काढतो आहे तो 30 अंश काय करतो? 30 अंश अंतर कापतो. तर 30 अंशाचा कोण कापतो? 30 अंश पुढे जातो. आपण बघूया, 30 अंश पुढे जातो, पुढे जातो. एका तासामध्ये तास काटा काय होईल? थोडं दिसत नाही का तुम्हाला? एक मिनिट. 1 तासात 24 मिनिटे. तर एका तासामध्ये तास काटा 30 अंश पुढे जातो. आता आपण बघूया. ओके, आता आपण बघूया मिनिट काटा. एका तासामध्ये मिनिट काटा किती ट्रॅव्हलिंग करतो रे? किती अंशाचा कोण कापतो? 360. हा, म्हणजे असं 10 मिनिट काटा 12 वर आहे. ओके, आता ह्याला 1 तास फिरायचं असेल तर हा 12 पासून 1 2 3 3 वर 15 मिनिट होतात. म्हणजे हे 5 मिनिटं, हे 10 मिनिटं, 15 20 25 30 35 40 45 50 55 60 60 मिनिटं फिरला. 60 मिनिटं म्हणजे किती तास? 1 तास. 1 तास फिरला तर मिनिट काटा हा 360 अंशावर पुढे जातो. मी जे लिहितोय ते लिहून घ्या. ओके. ओके, हे काय आहे रे? एका तासाचं गणित आहे. 1 तासाचं गणित आहे. 1 तास. 1 तास म्हणजे किती मिनिटं सांगा रे? आता बेसिक तर तुम्हाला 5 झाले. 60. 60 मिनिटे. 60 मिनिटे. हा. ओके, पुढे आपण जाऊया. आता बघा, हे एका तासात तास काटा 360 अंश पुढे जातो. एका तासामध्ये एका तासात तास काटा 30 अंश पुढे जातो. एका तासामध्ये मिनिट काटा 360 अंश पुढे जातो. हे एका तासाचं बघितलं. मग एका मिनिटाला काय फरक पडतो रे? एका मिनिटाला एका मिनिटाला जो तास 6 अंश. किती अंशात कोण कापत असेल? व एका मिनिटा 1 मिनिट जस्ट घड्याळ पुढे जाते त्यावेळेस तास काटा किती अंशात कोण कापत असेल हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. एका मिनिटाला एका मिनिटाला एका मिनिटाला तास काटा एका मिनिटाला तास काटा 6 अंश, 6 अंश पुढे जातो. 6 अंश पुढे जातो. ओके, एका मिनिटाला तास काटा 6 अंश पुढे जातो. आणि एका मिनिटाला तास काटा 102 म्हणजे निम्मा, म्हणजे अर्धा, अर्धा अंश पुढे जातो. 1 मिनिट झाला तर तास काटा किती अंश पुढे जातो? अर्धा अंश पुढे जातो. पुढे जातो. पुढे जातो. हे आम्हाला कळलं नाही सर. 6 अंश पुढे म्हणजे काय? लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे 12 ते 1 यांच्यामध्ये किती मिनिटं असतात रे? 5 मिनिटं असतात. म्हणजे 5 मिनिटं. 5 मिनिटाचं बारी बारी आपण बायफर्गेशन केलं समजा असं. हे बघा, 1 2 3 4 आणि हे 5. ओके, हे 5 केलं तर 12 ते 1 हा जो कोण असतो तो टोटल कोण हा 30 अंशाचा असतो. किती अंशाचा असतो? 30 अंशाचा असतो. पण त्याच्या एका एका मिनिटात बायफर्गेशन केलं तर 6 पंचे 30 म्हणजे 1 मिनिट काय किती तासात होतो? 6 अंशाचा होतो. 1 मिनिट ज्यावेळेस मिनिट काटा पुढे जातो त्यावेळेस ते काय होतं? 6 अंश पुढे जातं. इथपर्यंत कळाले का? हो. हो सर. हो सर. कसं कळाले? हो सर. ओके ओके कळाले. चांगले चांगले कळाले. कळले भारी भारी कळाले. कसं कळाले? ओके ओके कळाले का? चांगलं चांगलं कळाले का? लय लय भारी कळाले? लय भारी कळालं. लय भारी कळाले. विषय सगळ्यांनी ओके. पुढच्या पुढे जाऊया. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया. ओके, आता आपण एक एक प्रकार घेऊया. ओके, ट्रिक घेऊया आपण. ट्रिक्स शिकूया सगळ्या. ओके, ट्रिक नंबर 1 घ्या. ट्रिक ट्रिक नंबर 1 ट्रिक नंबर 1. ओके,
आता बघा काय आहे इथे काय आहे? घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातला कोण काढणे. कसली ट्रिक आहे? घड्याळाचा घेऊन घ्यायचं. घड्याळाचा तास हा व मिनिट काय काटा. गरमी माईक म्यूट ठेवा. माईक ऑन आहे बघा परत. घड्याळाचा सर्व उगल बघले माईक म्यूट ठेव बेटा. घड्याळाचा तास काटा, लाईट गेली. काटा, घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यामधील कोण काढणे. मिनिट काटा, मिनिट काटा, काटा यांच्यातील कोण काढणे. यांच्यातील कोण काढणे कसा काढायचा. तास काटा व मिनिट काटा कोण करायचं थोडं वेगळे कोण काढणे. आणि विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रश्न आहे, हा जो प्रकार मी पहिला घेतलाय, तो प्रकार एनएस परीक्षेत खूप आवडीचा आहे. आतापर्यंत एनएस परीक्षा सर्वाधिक विचारल्या घड्याचा प्रश्न तो कोणता असेल तर हाच प्रश्न आहे. आतापर्यंत एनएस सर्वाधिक कोणता प्रश्न विचारलाय. हा जो ट्रिक नंबर 1 आहे, ट्रिक नंबर 1चा प्रश्न एनएस आतापर्यंत सर्वाधिक विचारलेला आहे. अरे ओके. आता ट्रिक काय सांगितली. अरे कळत नाही का कोण आहे ते मूर्ख. डॉट नाव ठेवून आलंय अजून. माईक म्यूट ठेवायचं तुमचा. ज्यावेळेस रिप्लाय द्यायचा त्यावेळेस ऑन करायचा. डॉट नावाचं कोण आहे त्याला रिमूव्ह करून टाकतो. डॉट नावाने जॉईन होतात का. तुला नाव टाकायचं कळत नाही रे. एकदा रिमूव्ह केली परत जॉईन होता येत नसतं. हा आता इकडे लक्ष द्या. काय सूत्र आहे तर याचं आम्हाला सूत्र सांगा. कोण करायचंय कोण. हा कोण. तर कोणाचं चिन्ह घे तुम्ही. हा हे काय अँगल कोणाचं चिन्ह आहे. मग कोणाचं चित्र काय आहे. सूत्र काय त्याचं 11/2 यम. तर यम म्हणजे काय. यम म्हणजे मिनिट. यम म्हणजे काय मिनिट. 11/2 यम वजा वजा 30 एच. तर एच म्हणजे काय हो. एच म्हणजे आवर. मी तर लिहितो एम म्हणजे मिनिट्स. यच म्हणजे अवर. एच म्हणजे आवर्स. मराठी कळत असेल तुम्हाला. 8वीला तुम्ही आलाय म्हणल्यावर होता. एच म्हणजे आवर्स म्हणजे तास आणि एम म्हणजे मिनिट्स म्हणजे मिनिटेच. ओके. हा आता हे सूत्र आपण तुम्हाला लिहून दिलं. ओके. आता या प्रकारच्या सूत्रावर तुम्हाला उदाहरण बघायचे. बघणार उदाहरण तुम्ही. हो सर. सूत्र लिहून घेतो सगळ्यांनी. हो सर. हा चला उदाहरण बघूया पहिलं. तुम्हाला मी सांगतो मी शॉर्टकट तुमचं काही प्रश्न डिटेल येत नाही. ओके. 4 वाजून 48 मिनिटांनी 48 मिनिटांनी 4 वाजून 48 मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल. असेच प्रश्न रेल्वे विचारतात बघा. हे प्रश्न रेल्वेच्या खूप आवडीचे आहेत. रेल्वेला हे प्रश्न असे प्रश्न खूप आवडतात. असे प्रश्न रेल्वेला वारंवार विचारले जातात. ओके. असे प्रश्न रेल्वेच्या खूप आवडीचे आहेत आणि मग काय करायचं सर. काहीच नाही करायचं. डोळे झाकून सूत्र लिहायचं. काय लिहायचं सूत्र. काय सूत्र आहे. कोन बरोबर 11/2 यम वजा 30 एच. आता मला सांगा 4 - 48 मिनिटं तुमचं एच किती आहे इथं 4 आहे. 4 वाजता तुमची एच आवर्स तास किती आहे 4 आहेत. हा मिनिट्स किती आहेत तुमचे 48 आहेत. ही बेसिक मध्ये तुम्हाला कळते. 8 आलाय. ओके. कोण बरोबर 11/2 तुमचे मिनिट्स किती आहेत सांगा. 48 48. 30. एच किती आहे तुमचं. तास किती आहे 4. हे सोडवायचंय. आता मग कसं सोडवतो मी. कोण बरोबर ह्या 2 छेदात आहे. 11/2 2 छेदात आहे. गुणिले 48 अंशात आहे. या 2 48 भागलं 48 गुणिले 2 24 येते. ओके. मग 24 गुणिले 11 लगेच करून टाकतो. 24 1 24 हातच्याले 4. हा हातच्याले 2 सॉरी 24 1 24 हातच्याले 2 24 1 24 24 2 26. तो 30 पर्यंतचे पारे तोंडपाठ असावेत जर तुम्हाला शिकवणार पाहिजे असेल तर. ओके. वजा 30 गुणिले 4 यांचा गुणाकार 4 त्रिक 12 120 यांची वजाबाकी करायची. मित्रांनो 4 मधून 0 गेले 4. 6 मधून 2 गेले 144. 2 मधून 1 गेले 1. 144. 144 अंशाचा कोन तयार होतो.
कोणीही चॅट बॉक्स वापरायचं नाही. चॅट बॉक्स मध्ये कोणीही कमेंट करायचे नाहीत. ओके आयुष. हा, बघा लगेच दुसऱ्याने वापरलं. कोणीही चॅट बॉक्स वापरायचं नाही. चॅट बॉक्स वापरायचं रिमूव्ह करून टाकेल बघा आता. ओके, लिहून घ्या. लिहून घ्या. तुम्हाला सेम टू सेम एक अशा पद्धतीचं देतो सोडवायला. सेम टू सेम देऊ का? सेम टू सेम. द्या हो सर. सर. हो सर. लोअर हँड करा. ओम आणि विषयी लोअर हँड करा. चला सेम टू सेम. चला घ्या. 5 वाजून 15 मिनिटे. 5 वाजून 15 मिनिटे. युअर टाइम स्टार्ट. टाइम सुरू झाला. स्टॉपवॉच लावतो मी. 1 मिनिट वेळ सोडवण्यासाठी. 1 मिनिट पण जास्त झाला. 30 सेकंद झाली या प्रश्नाला. तर सोडवा. रिझाईन करा. 2 142.55. हा बोलू नका. चला सोडवा. सगळ्यांनी सोडवा. ज्याला उत्तर आहे त्याने रिझाईन करा. तनुष्काला उत्तर आलेलं आहे. तिने रिझाईन केलेलं आहे. रिझाईन कुठं असतं सर? तर तुमच्या मोबाईलमध्ये खाली खाली ना पार्टिसिपेट रेझाईनचा ऑप्शन असतो. असा हात असतो. ती दाबलं की रेझाईन. ओके छान. शेवटीचं पण उत्तर आलंय. अरे टाइम टाइम रनिंग. 8 7 6 5 4 2 1. थांबवा 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 थांबवा. टाइम संपलेला आहे. घंटा वाजत आहे. घंटाचा आवाज मी म्यूट केलाय. घंटेचा आवाज मी ऑन करतो. थांबा एक मिनिट. बरं घंटा वाजली का? आवाज मोठा हो घंटेचा. ओके घंटा वाजली. बघा किती उत्तर आलं. 1 2 3 4 5 6 7 7 उत्तर आलं. होय बस बाबा बस. आलं काय लागलं टाइम संपल्यावर. चला आता त्याला आलं नाही तरी लक्ष द्या. कसं सोडवायचं सर आम्हाला सांगा. सूत्र कोणतं रे? तास काटावं वीट काटा याच्याकडे कोण काढण्याचं सूत्र आहे? सर काय सूत्र आहे? 11/2 काय सूत्र आहे? 11/2 वजा 30h. तर यम म्हणजे काय? यम म्हणजे मिनिटे. मग या वेळेमध्ये मिनिटे किती आहे? 15 यम मिनिटे 30 म्हणजे तास. किती तास आहेत? 5. आता सर आता मला आवड झाली की आता मला कसा भाग काढावा कळत नाही सर. आम्ही काय करायचं? घाना पडलं भाग. बे 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 14 बे 14 उरला 1 दिला मग पॉईंट दिला. पॉईंट दिला मग 1च्या पुढे 0 आलं. हा बे 5 10. ओके 7.5 आलं. आता यांचा गुणाकार करायचा. 11×5 = 55. हातचे आले 5. 8×7 = 77 आणि 5 82. दशांश नाही. दशांश दशांश द्या. वजा 3×5 = 15. 150. इथपर्यंत कळाले का सांगा मला. कुणाला काही अडचण आहे का सांगा. हो सर. हो सर. एकच मिनिट. हो सर. आता बघा. आता 82.5 मोठ आहे का 150 मोठ आहे? 150. 150. करायची 82.5. काही जण काय करतात 0.5000 करतात. दशांश अपूर्णांक आहे. ओके व्यवस्थित वजाबाकी करायची. हा 150 कडून गेले म्हणजे 0. 10 मधून 5 गेले 5. आपण जर रिवाज करायचं नसलं की लाजायचं नाही. 10 मधून 5 गेले 5 राहिले. इथला हातच्या वापसला 9 झाले. 9 मधून 2 गेले 7 राहिले. 15 मधून 8 गेले 7 राहिले. 77 सॉरी काही चुकलं वाटतं. इथला हातच्या वापस 14. ओके 14 मधून हा हा 14 मधून 8 गेले. ओके 10च्या घेतला होता आपण. 14 मधून 8 गेले. सहा राहिले 67.5. तर तुम्ही म्हणा सर मोठी संख्या 150 आहे.
आणि त्याला निगेटिव्ह चिन्ह आहे, त्याला निगेटिव्ह साईन आहे. मग याला कोणतं साईन देऊ, याला निगेटिव्ह साईन देऊ. विद्यार्थी मित्रा तो साबणीच्या नंतर शिकलायचे प्लस साईन द्यायचं निगेटिव्ह साईन द्यायचं साहेबच्या नंतर शिकवले तुम्हाला. ओके. आणि सर वजा सुद्धा पण 5 कोणाला की सर वजा कोण कसा असतो सर, आम्हाला शून्यपर्यंतच कोण माहित आहे. हा शून्यला आपण आम्ही झिरो अँगल म्हणतो. झिरो अँगलचा कोण कसा आला. अरे विद्यार्थी मित्रा ही ट्रिक आहे. जरी उत्तरामध्ये निगेटिव्ह उत्तर आलं असेल त्या निगेटिव्हला दुर्लक्ष करायचं, उत्तर आपलं घ्यायचं 67.5 हे आपलं फायनल उत्तर आहे. कुणाला याच्यामध्ये अडचण आहे का सांगा. नाही सर. लिहून घेतलं. हो सर. हो सर. चला आता ही ट्रिक बस झाली का. पुढची ट्रिक घेऊया का. हो सर. हो सर. ट्रिक नंबर 2. घड्याळातील 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 आरशातील प्रतिमेची वेळ काढणे. घड्याळातील आरशाची प्रतिमा त्याची काय करणे वेळ काढणे. म्हणजे घड्याळ जे आहे काटाचं जे घड्याळ आहे ते जर आरशात दाखवलं तर समजा 2 वाजत असतील काटाचं आरशात दाखवलं तर किती तुम्हाला टाइम वाजले ते काढायचं असेल तर कसं काढायचं. ओके. हा तर त्याचं सूत्र आहे बघा. समजा तुम्हाला जी वेळ दिली असेल बघा, तुम्हाला जी काही वेळ दिली असेल दिलेली वेळ ही 11 तास आणि 60 मिनिटातून वजा करायची दिलेली वेळ तुम्हाला आरशाची प्रतिमेची वेळ मिळून जाईल. ओके. फॉर एक्झाम्पल एक पहिलं एक्झाम्पल आपण घ्या. समजा घड्याळामध्ये 2:39 वाजले. 2:39 घड्याळामध्ये वाजले. ओके. मग सर काय करायचं मला सर त्यातली मला आरशातील प्रतिमा काढायची आहे. आरशातील प्रतिमेची वेळ काढायची. आरशातील प्रतिमेची वेळ काढायचंय. मग काय करू सर मी काही नको करू बेटा. काय कर 11 जसे 60 घे त्यातून ही वेळ वजा कर 2:39 वजाबाकी येते का तुला. येते बेटा. वजाबाकी येते मग वजाबाकी कर. वजा चिन्ह दे. हा 10 मधून 9 गेले 1 राहिला. 5 मधून 3 गेले 2. 11 मधून 2 गेले 9. 9 वाजले 21 मिनिटं. जर 2 वाजले 21 मिनिट घड्याळात वाजले असतील तर आरशामध्ये वाजतील 9:21. कळले का सांगा. समजलं सर. समजलं. येस सर. ओके. आपण जाऊया पुढल्या प्रश्न. याच प्रश्न सोडवायचे तेच तुम्ही सोडवा. 7:39. चला आरशाची वेळ करा. युअर टाइम स्टार्ट नाव. 4:21. 4:21. 4:21. 4:21. 4:21. ओके. बर ज्याला उत्तर येते उत्तर सांगायचं नाही रिझाईन करायचं. ओके. बरेच रिझाईन आले. ओके. कोणी 4 वाजता वापर करायचा नाही श्रेया सांगितले कळत नाही का एकदा. चॅट बॉक्स मध्ये कोणी मेसेज करायचं नाही. काय करायचं सर. तर आपली आरशाची प्रेमीची वेळ काढताना 11 पॉईंट काय घ्यायचं 59 घ्यायचं 60 घ्यायचं 60 घ्यायचं. 11.60 घ्यायचं तर काय करायचं 7.39 होतं. बघा 60.39 किती करायचं सांगा. 21 राहते बरोबर आहे.
आकड्यानुसार म्हणजे चार चार होते कळतंय. हो सर. हो सर. नेक्स्ट वीक नेक्स्ट वीक ट्रिक नंबर 3 ट्रिक्स नंबर 3 घड्याळाचे घड्याळाचे काटे काटे सरळ रेषेने सरळ रेषेत येणे किंवा 0 अंशाचा कोन करणे किंवा एकमेकांना ओलांडणे एकमेकांना ओलांडणे कोणत्या वेळेला घड्याळाचे तास काटा व मिनिट काटा एकमेकांना ओलांडणे हे काढायचं सिंपल ते ह्या ट्रिक पार करायचे बरं का. हं. चला तर काय आहे ट्रिकची ट्रिक आहे शॉर्टकट फॉर्म आहे याचा. हा हा मिनिट आहे ओके तर शॉर्टकट आहे हा त्याची शॉर्टकट वे आहे यम बरोबर 60 गुणिले एच म्हणजे आवर यम म्हणजे मिनिट आवर भागिले 11. ओके ही ट्रिक्स आहे ट्रिक ह्या ट्रिक पार करा बरं का. तुमच्या अभ्यासाच्या खोलीत जिथं तुम्ही अभ्यास करता त्या खोलीमध्ये लिहून ठेवा चार्ट लावा काही पण करा. ओके ओके चला मग तुम्हाला तो टायमिंग 8 ते 9च्या दरम्यान 8 ते 9च्या दरम्यान 8 ते 9च्या दरम्यान तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती वाजता 0 अंशाचा कोन होईल 0 अंशाचा कोन होईल. ओके किंवा तास काटा मिनिट काटा किती वाजता सरळ रेषेत येतील किंवा तास काटा मिनिट काटा एकमेकांना कोणत्या वेळी ओलांडतील असा प्रश्नही फिरून विचारला जाऊ शकतो. ओके अस्मिता अंकिता आणि ओम रेज हँड लोअर हँड करा. ओके हा आता बघा शर्वरी समजता कशी बोललेलं शर्वरी उगल मुगले हो समजते. तुझं गाव कोणतं शर्वरी दहिवडीच का. हो. बर हा आता बघूया मित्रांनो काय ट्रिक आहे ही ट्रिक आहे यम बरोबर 60 गुणिले एच भागिले 11. आता एच काय घेतली सर 8 ते 9 आणि यम काढायचंय म्हणजे तुम्हाला माहिती आहे 8 ते 9च्या दरम्यानच होतोय. ओके म्हणजे तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये 0 अंशाचा कोन हा कुठं होतोय 8 ते 9च्या दरम्यानच होतोय पण कितव्या मिनिटाला होतोय ते काढायचंय. समजते मी काय म्हणतोय तो कितव्या मिनिटाला होतोय ते काढायचंय म्हणजे ट्रिक आहे. हा एच काय घ्यायचं आता 8 घ्यायचं का 9 घ्यायचं एच कधी पण 8च घ्यायचं अगोदरचा वेग घ्यायची महत्वाचा मुद्दा आहे लक्षात घ्या. एच काय घ्यायची 8 ते 9 म्हणलं तर एच 8 घ्यायचं 4 ते 5 म्हणलं एच 4 घ्यायचं 1 ते 2 म्हणलं एच 1 घ्यायचं. कळतंय. हो सर. हो सर. हा हो पुढे सर. 60 ला 60 एच काय घ्यायचं 8 घ्यायचं भागिले 11. आता सर 11 काही भाग जात नाही मग काय करा गुणाकार करा 8 सन 48 480 भागिले 11. सर भाकरामध्ये येत नाही तो सर आपल्या गरीबासाठी जर येत नसेल तर जर तोंडी येते तर तोंडी करा तो गरीबासाठी आम्ही तोंडी दाखवतो. 11 आहे का 11 11 44 उरले 4 इथे 40 झाले 11 त्रिके 33 उरले 7 हा मग 43चा पूर्ण भाग गेला 7 बाकी उरली 72 11 43.711 मिनिटाला 8 ते 9च्या दरम्यान तास काटा व मिनिट काटा एकमेकांच्या वरील किंवा तास काटा मिनिट काटा यांच्यामध्ये 0 अंशाचा कोन होईल किंवा तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये हे कुठं ओलांडतील. ओके आपलं हे आता काही जण कळलं असेल तर 711 तुम्ही कसं लिहिलं हे काही जण कळलं नाही त्यांच्यासाठी सांगतो इकडे मग मी भाकर केला आपल्या गरीबासारखं सांगतोय 11 × 44
चौथीच्या पोरासारखं आपले आहे का नाही. 48 वर्षाचे गेले, उरले किती 4, भरून घेतले 0. 11 ते 33, 40 वजा 33, 40 मधून 33 गेले किती राहिले, 7 राहिले. म्हणजे बाकी आहे बघा. भाग किती बसला पूर्ण, भाग 43 बसला. भाग किती तुमचा 43, हा भाग करा. तुमची बाकी किती होती, बाकी 7 होती. बाकी 7 अंशात घ्या. कशाला लागलं, 11 बघलं म्हणून 11 छेदात घ्या. 43.711 ही काय आहे, वेळ आहे. 8 वाजून 43 मिनिटं 711 या वेळेला तास काटा व मिनिट काटा सरळ रेषेतील. या वेळेला तास काटा व मिनिट काटा 0 अंशात गुण करतील. या वेळेला तास काटा व मिनिट काटा एकमेकांना ओलांडतील. कळतंय? हो सर. हो सर. हो सर. हो सर. हो सर. हा, मग कसं वाटलं टीचिंग? ओके ओके वाटलं, छान छान वाटलं का लय लय भारी वाटलं? लय भारी वाटलं. लय लय भारी. भारी वाट आम्ही लातूरकर आहे, लातूरकरांनी पिक्चर काढलाय लय भारी पिक्चर. बघितलाय का तुम्ही रितेश देशमुखांचा? रितेश देशमुख पण लातूरचाच आहे. त्याचा पिक्चर लय भारी आहे. आपलं शिकवणं पण भारी आहे. आपलं शिकवणं लय भारी आणि आपला मार्क पण लय भारी असतो. बरोबर आहे पोरांनो? आपला हात भारी, आपली लाट भारी, आपलं मार्क पण भारी, शिकवणं पण लय भारी आहे का नाही. चला पुढचा प्रश्न घेऊया तुम्हाला. चला घ्या. 4 वाजून 4 सॉरी 4 वाजल्यापासून 4 वाजल्यापासून 4 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये कोणत्या वेळेला काय होईल, 0 अंशाचं कोण होईल. युअर टाइम स्टार्ट नाऊ. ज्याला उत्तर येईल त्याने रेझाईन करायचंय. व्हिडिओ पाहतोय तुम्ही, कसं सोडवताय तुमची व्हिडिओ पाहतोय मी. वही पेन घेऊन बसलाय का झोपून बघताय? ओके. बरेच जण आज नवीन चेहरे दिसत आहेत, पहिल्यांदा आलेले. आदिनाथ रेझाईन आलेली आहेत. ओम, शर्वरी, शिवतेज, कृष्णा, आदिनाथ, हर्ष. ओके ठीक आहे, लक्ष द्या आता. टाइम्स अप झालेला आहे. तर कसं जोडवायचं सर, आपलं सूत्र लक्षात ठेवा. काय सूत्र आहे आपलं? यम बरोबर सांगा. अरे 60 गुणिले 11. 711 गुणिले एच काय घ्यायचं आता? 4 घेतले. 4 60 गुणिले 4 भागिले 11. साइन चौक 24, 240 भागिले 11. भाग करा. 11 दुनी 22, उरले 2. 11 एका 11, उरले 9. हा, उत्तर काय झाले? 21.911. कळालं का इथपर्यंत? हो सर. हो सर. हो ठीक सर. आहे. गरमी खूप होते, हो सर. लागते मला, बहुतेक सर्दी झाली मला. त्यामुळे आज आपण 40 मिनिटच क्लास घेऊया. 45 मिनिटं झालेली आपण क्लास, 50 मिनिटं होत आलेली. ओके, त्यामुळे आपण क्लास थांबूया. ओके, 2 मिनिटं तुम्हाला काही डिस्कशन करायचं आहे. ओके, गॅलरी व्ह्यू आहे. सर्वांचे व्हिडिओ ऑन ठेवा. जे विद्यार्थी पहिल्यांदा या क्लासला जॉईन झाले त्यांना आजचा क्लास कसा वाटला, रिप्लाय द्या मला बरोबर. जे विद्यार्थी पहिल्यांदा आजचा क्लास जॉईन केला, पहिलाच दिवस आहे त्यांचा झूम क्लासचा, पहिलाच दिवस आहे झूम क्लासचा, त्याला क्लास कसा वाटला आजचा? सायली राऊत सांगा बरं तुम्ही, व्हिडिओ ऑन करून सांगा. खूप छान. खूप छान वाटला. बरं, अजून कोण सांगते? प्रतिक्रिया कोणती द्यायच्या क्लासबद्दल? 3-4 छान होता वाक्यामध्ये.
छान होता सर, तुमचं शिकवलेलं सगळं समजतंय. बर. हो सर खूप छान. खूप छान होता. ओके. बर. प्रतिक्रिया कोणत्या त्याच्या क्लासबद्दल? काल मुग्धाने दिली होती, आज कोण उचलते प्रतिक्रिया देण्याचा भार? 3-4 वाक्यामध्ये आपले नेहमीचे विद्यार्थी. जातोय का नाही? तर रिझाईन करा, प्रतिक्रिया देऊ इच्छिणारे. संस्कृती कदम देते का? रिझाईन दिसते तुझा. चला लवकर. बरं, मनस्वी कांबळे प्रतिक्रिया द्या आजच्या क्लासबद्दल 2-3 वाक्यामध्ये मस्तपैकी. मनस्वी कांबळे. मागच्याने माईक म्यूट ठेवा, सिद्धी वगैरे माईक म्यूट ठेवा. हा मनस्वी स्टार्ट. तर तुम्ही घड्याळाच्या ट्रिक खूप छान सांगितल्या, सगळ्या कळल्या पण. ओके. सायली राऊतला काही प्रतिक्रिया द्यायची होती. सायली राऊत द्या बरं तुम्ही परत एकदा. सर मी फर्स्ट टाइम क्लासला जॉईन झालते. खूप छान शिकवलं तुम्ही. बर. घड्याळ आणि हा मला चॅप्टर समजला नव्हता अगोदर, आणि आता समजलेला आहे. बर. तर झूम क्लास जॉईन करायचं असेल तर आपला हरीश लातूरकर अकॅडमी हे ऍप डाउनलोड करा. ओके. आणि झूम क्लासला प्रवेश घ्या. ओके. हो सर. अजून कोण प्रतिक्रिया देणार होता? तर रिझाईन होता, मुग्धाचा रिझाईन होता परत. हा मुग्धा. हा मुग्धा या दररोज प्रतिक्रिया देणार आहे. हा दे मुग्धा. सर तुम्ही खूप छान शिकवता आणि तुम्ही जे सूत्र दिले त्याच्यावरती तुम्ही पहिले एक उदाहरण सोडून दाखवलं, त्याच्यामुळे आम्हाला समजलं. आणि त्याच्यानंतर आम्हाला अजून एक एक्झाम्पल सोडवायला दिलं, त्याच्यामुळे आम्हाला ते करता येतंय का नाही हे पण आम्हाला समजलं. आणि तुमची शिकवण्याची पद्धतच मला खूप आवडली. आणि तुम्ही जे ट्रिक सांगितल्या त्याच आम्ही लिहून घेतले, त्याच्यामुळे आम्हाला त्या खूप कामी येणार आहे पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी पण. पुढच्या वर्षी नाही. तुम्ही एमपीएससी युपीएससी जरी दिली तर ह्याच ट्रिक्स आहेत. ज्यावेळेस तुम्ही एमपीएससी युपीएससी द्याल, IPS IAS डेप्टी कलेक्टर व्हाल, त्यावेळेस नाव काढाल, हे आम्हाला सर होते आठवीला हरीश शिंदे लातूरकर, त्यांनी शिकवले म्हणून. विसरणार नाही ना? हा ठीक आहे. मग थांबूया आपण आजचा क्लास. हा ओके. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना जर प्रवेश घ्यायचा असेल तर प्रवेश घ्या. ओके. 30% डिस्काउंट चालू आहे 5 मे पर्यंत. नंतर फी वाढणार आहे. ओके. काही असेल शंका असेल तर आपलं माझा नंबर देतोय, हा नंबर दिसतो बघा इथं, त्या नंबरवर तुम्ही कॉल करा. ओके. शंका असेल तर कॉलिंगचा नंबर आहे. आई वडिलांना कॉल करायला सांगायचं, तुम्ही कॉल नाही करायचा. मग एक अडचण असेल, शंका असेल तर या नंबरला आई वडिलांना कॉल करायला सांगा, अधिक माहितीसाठी. क्लासबद्दल अधिक माहिती हवी असेल. ओके. आपण थांबूया. एंड करतो क्लास. बाय. गुड नाईट सगळ्यांना.